हॅलो टू ऑल माय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी आरजे तनिषा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया. ऐकूया आजचे विचारधन. वाचनातून आणि चांगल्या विचारांच्या चिंतनातून माणसाचे विचार प्रगल्भ होतात आणि व्यक्तिमत्व सुधारते. चला तर मग आजच्या प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजचे दिनविशेष हे सत्र. मित्रांनो, दिनविशेष या सत्रांमध्ये आपण जन्म, मृत्यू आणि काही इतिहासातल्या महत्त्वाच्या घटकांच्या नोंदी या विषयांची माहिती घेत असतो. अशा घटना ज्या इतिहासामध्ये अजरामर झालेल्या आहेत. एकूणच काय तर आत्ताचे क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होतो. त्यातले विशेष क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट. आजच्या म्हणजेच 30 मेच्या दिनविशेष या सत्रात आज आहे आंतरराष्ट्रीय बटाटा दिवस. तर आज आपण ऐकणार आहोत आंतरराष्ट्रीय बटाटा दिवस या विषयीची माहिती. आंतरराष्ट्रीय बटाटा दिन हा दरवर्षी 30 मे रोजी साजरा केला जातो. बटाट्याचे मानवी आहारातील महत्त्व, त्याचे पोषण मूल्य आणि जागतिक अन्न सुरक्षेमधील योगदान याविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने म्हणजेच UN डिसेंबर 2023 मध्ये ठराव मंजूर करून दरवर्षी 30 मे रोजी हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली. त्यानुसार 2024 मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय बटाटा दिन साजरा करण्यात आला. बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, पोटॅशियम, फायबर आणि व्हिटॅमिन C भरपूर प्रमाणात असते. हे जगातील अनेक भागांमध्ये मुख्य अन्न म्हणून वापरले जाते. तांदूळ आणि गव्हाच्या खालोखाल बटाटा हे जगातील 3ऱ्या क्रमांकाचे सर्वात जास्त खाल्ले जाणारे मुख्य अन्न आहे. बटाट्याचा उगम मूळचा दक्षिण अमेरिकेतील पेरू आणि बोलिव्हिया या देशांमध्ये झाला असे मानले जाते. 17व्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीज खलाशांनी बटाटा भारतात आणला. त्यानंतर ब्रिटिश काळात उत्तर भारतात त्याच्या लागवडीच्या मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला. महाराष्ट्रात तळेगाव म्हणजेच सातगाव पठार परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर बटाट्याचे उत्पादन घेतले जाते. यानंतर वळूया पुढच्या महत्त्वाच्या घटनेकडे. 1919 साली जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ रवींद्रनाथ टागोरांनी सर ही पदवी परत केली. होय, हे विधान अगदी बरोबर आहे. 13 एप्रिल 1919 रोजी झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडात अमृतसर मॅसॅकर निरपराध भारतीयांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या क्रूरतेचा निषेध करण्यासाठी आणि भारतीयांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी रवींद्रनाथ टागोरांनी ब्रिटिश सरकारने त्यांना दिलेली नाईटहूड सर ही पदवी 30 मे 1919 रोजी परत केली. त्यांनी व्हॉइसरॉय लॉर्ड चेम्सफोर्ड यांना पत्र लिहून आपला निषेध नोंदवला आणि अपमानास्पद परिस्थितीतून जाणाऱ्या आपल्या देशबांधवांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी मी माझ्या सर्व विशेष पदव्यांचा त्याग करत आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यानंतर वळूया आज झालेल्या एक महत्त्वाच्या घटनेकडे. 1858 साली झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी तात्या टोपेच्या मदतीने ग्वाल्हेरवर आक्रमण केले. 1857च्या उठावाच्या काळात जून 1858 मध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि तात्या टोपे यांनी एकत्रितपणे ग्वाल्हेरवर आक्रमण केले होते. ब्रिटिश सैन्याशी झालेल्या भीषण युद्धात झाशी आणि कालपी येथील पराभवानंतर राणी लक्ष्मीबाई आणि तात्या टोपे, मूळ नाव रामचंद्र पांडुरंग टोपे, जन्म नाशिक, यांनी ग्वाल्हेरकडे कूच केले. ग्वाल्हेरचे तत्कालीन राजे जयाजीराव शिंदे हे ब्रिटिशांचे मित्र होते. मात्र त्यांच्या सैन्याने राणी आणि तात्या टोपेंच्या बंडखोर सैन्याला पाठिंबा दिला. परिणामी 2 जून 1858च्या सुमारास क्रांतिकारांनी ग्वाल्हेरवर सहज ताबा मिळवला. ग्वाल्हेरचा प्रचंड आणि अभेद्य किल्ला क्रांतिकारकांच्या ताब्यात आल्यामुळे त्यांचे बळ प्रचंड वाढले. त्यांनी तेथे नानासाहेब पेशव्यांना नवीन पेशवे म्हणून घोषित केले. हा आनंद फार काळ टिकला नाही. ब्रिटिश जनरल सर ह्यू रोज याने लगेचच ग्वाल्हेरवर पलटवार केला. 17 जून 1858 रोजी ग्वाल्हेर जवळील कोटा की सराई, फुलबाग येथे झालेल्या घनघोर युद्धात राणी लक्ष्मीबाईंना वीरमरण आले. यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे. 1987 साली गोव्याला राज्याचा दर्जा मिळाला. 1987 मध्ये गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला. 30 मे 1987 रोजी गोवा अधिकृतपणे भारताचा 25वे राज्य बनला.
यासाठी भारतीय संविधानात 56वी घटना दुरुस्ती करण्यात आली. 19 डिसेंबर 1961 रोजी पोर्तुगीजांच्या राजवटीतून मुक्त झाल्यानंतर गोवा, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाचा भाग होता. 1987 मध्ये गोव्याला वेगळे करून पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला आणि दमण व दीव स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश बनले. यानंतर वळूया पुढच्या एका घटनेकडे. 1993 पु ल देशपांडे यांना त्रिदल. पु ल देशपांडे म्हणजेच पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना 1993 मध्ये मिळालेला पुण्यभूषण पुरस्कार हा त्यांच्या मराठी साहित्य आणि संस्कृतीमधील अफाट योगदानाचा एक महत्त्वाचा सन्मान होता. पु ल देशपांडे यांना त्रिदल संस्थेच्या वतीने पुण्यभूषण पुरस्कार प्रदान पु ल देशपांडे म्हणजेच पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना 1993 मध्ये मिळालेला पुण्यभूषण पुरस्कार हा त्यांच्या मराठी साहित्य आणि संस्कृतीमधील अफाट योगदानाचा एक महत्त्वाचा सन्मान होता. या ऐतिहासिक प्रसंगांशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत. पुरस्काराचे महत्त्व. आयोजक हा पुरस्कार त्रिदल पुणे संस्थेच्या वतीने दिला जातो. पुणे शहराचे नाव उज्ज्वल करणाऱ्या थोर व्यक्तींना या पुरस्काराने गौरवले जाते. पु लचे स्थान. पु ल देशपांडे हे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व भाई होते. त्यांच्या अष्टपैलू साहित्यामुळे ते या सन्मानाचे खरे मानकरी ठरले. यानंतर वळूया एका महत्त्वाच्या पुढच्या घटनेकडे. 1894 डॉक्टर पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर इतिहासकार यांचा जन्म. पांडुरंग सखाराम शेणवी पिसुर्लेकर 30 मे 1894 ते 10 जुलै 1969 हे भारतीय इतिहासकार, पुरालेखशास्त्रज्ञ आणि महाराष्ट्र इतिहासाचे अभ्यासक होते. गोवा राज्य अभिलेखागाराचे आयोजन आणि विस्तार करण्याचे आणि दुर्मिळ ऐतिहासिक दस्तऐवज विद्वानांसाठी उपलब्ध करून देण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. आजच्याच दिवशी म्हणजे 1574 मध्ये हेन्री तृतीय फ्रान्सचा राजा झाला. आजच्याच दिवशी 1631 मध्ये पहिले फ्रेंच वृत्तपत्र गॅजेट डी फ्रान्स प्रकाशित झाले. आजच्याच दिवशी म्हणजेच 1998 मध्ये अफगाणिस्तानमधील 6.5 मेगावॅट क्षमतेतील भूकंपात 4000 ते 4500 लोक ठार झाले. आजच्याच दिवशी 1934 मध्ये मुंबई नभेवाणी केंद्रांची सुरुवात झाली. आजच्याच दिवशी म्हणजेच 1916 रोजी दीनानाथ दलाल अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 15 जानेवारी 1971 साली झाला. 1947 रोजी व्ही नारायणसामी पुडुच्चेरीचे 10वे मुख्यमंत्री यांचा जन्म झाला. 1949 साली बॉब विलिस इंग्लिश जलदगती गोलंदाज यांचा जन्म झाला. 1950 रोजी परेश रावल अभिनेते यांचा जन्म झाला. 1983 रोजी अभिषेक शर्मा उर्फ कृष्णा अभिषेक भारतीय अभिनेता, विनोदकार, दूरचित्रवाणी प्रस्तुतकर्ता आणि निर्माता यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी म्हणजे 1574 मध्ये फ्रान्सचा राजा चार्ल्स 9वा यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 27 जून 1550 रोजी झाला होता. आजच्याच दिवशी म्हणजे 1778 रोजी व्होल्टेअर फ्रेंच तज्ज्ञ व लेखक यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 21 नोव्हेंबर 1694 रोजी झाला होता. 1912 रोजी विल्बर राईट आपला भाऊ ऑरविल राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 16 एप्रिल 1867 रोजी झाला होता. 1941 साली थायलंडचा राजा प्रजादिबोक उर्फ राम 7वा यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1893 रोजी झाला होता. 1950 रोजी दत्तात्रय रामकृष्ण भांडारकर प्राच्य विद्या संशोधक यांचे निधन झाले. 1955 रोजी नारायण मल्हार जोशी भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 5 जून 1879 रोजी झाला होता. आजच्याच दिवशी म्हणजेच 1968 साली सावळाराम लक्ष्मण हळदणकर चित्रकार यांचे निधन झाले. आजच्याच दिवशी म्हणजेच 1989 रोजी दर्शन सिंहजी महाराज शीख संत कवी यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 14 सप्टेंबर 1921 रोजी झाला. 1989 साली वीर बहादूर सिंग भारतीय राजकारणी आणि उत्तर प्रदेशचे 14वे मुख्यमंत्री यांचे निधन झाले. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजे आजचे दिनविशेष हे सत्र. चला तर मग मित्रांनो, मी आरजे तनिषा तुम्हा सगळ्यांची रजा घेते. भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.